जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या जी के करेक्शन इन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आपला आजचा व्हिडिओ प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवलेला आहे। व्हिडिओ अतिशय छान आणि सुंदर झाला आहे मित्रांनो। तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करायचे, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आजच्या व्हिडिओच्या लिंकला तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण नक्कीच करून टाकायचं आहे। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बेटमार्क्स, एकीपिक्स आणि ऑल मटेरियल, तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार भावांनो। तर वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन खाली दिलेली आहे। तर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आधी बेटमार्क्स, एकीपिक्स लिंक तुमच्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। नंतर ऑल मटेरियलच्या लिंकने झिप फाईलला डाउनलोड करून झिप फाईलला लगेच एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे आहे। आणि जर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचे। त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली भेटून जाणार। ओके भावांनो, जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल दिलं जातं। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली भेटून जाणार। तर चला तर मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे आता आपलं जे काय आता अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आहे तर याला अशा प्रकारे ओपन करायचे। नंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे। नंतर आपला जो काही पहिला बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर बेटमार्क प्रोजेक्टला अशा प्रकारे ओपन करायचे। नंतर बेटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यावर इथे मी तुम्हाला सुरुवातीला ग्रुप लावून दिलेले बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करायचे। नंतर अशा प्रकारे इथं जे काय आपलं आता एडिट ग्रुपचे ऑप्शन दिलेले तर याच्यावरती क्लिक करायचे। नंतर एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर खाली तुम्हाला प्लसचं बटन दिलेले तर त्याच्यावरती क्लिक करायचे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करायचे। त्यानंतर आता तुम्ही जी काही झिप फाईलला डाउनलोड करून झिप फाईलला ओपन केलं असेल तिच्या नावाचा फोल्डर बनलेला असेल तर या फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे। नंतर या फोल्डरमध्ये तुम्हाला सर्व अशा पद्धतीने मटेरियल दिसेल बघू शकता। तर इथून अशा पद्धतीने आधी हा फोटो घ्यायचे। तर फोटो घेतल्यानंतर अशा पद्धतीने शेवटी यायचे। इथं अशा पद्धतीने फोटोला या आयकॉनवरती क्लिक करून इथंपर्यंत शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर अजून अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। इथून एक शॅडोची PNG घेऊन घ्यायचे। मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये यायचे। 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करायचे। 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ही PNGला अशा प्रकारे झूम करायचे। तर थोडंसं झूम म्हणजे 1900पर्यंत अशा प्रकारे झूम करून घ्यायचे। 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करायचे। PNGला अशा पद्धतीने थोडंसं अशा पद्धतीने वरती ओढून घ्यायचं आहे। नंतर या PNGवरती अशा पद्धतीने क्लिक करायचे। व्हिडिओचा शेवटी यायचे इथं। नंतर या PNGला पण इथे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे 13.18 सेकंदापर्यंत। त्यानंतर अजून अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। नंतर अशा पद्धतीने मी तुम्हाला कॅप्शनचे PNG बनवून दिलेले बघू शकता, तर हे PNG घेऊन घ्यायचे। मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये यायचे। PNGला अशा पद्धतीने खाली ओढायचे। अशा पद्धतीने PNGला खाली ओढायचे। नंतर 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून PNGला थोडंसं झूम करून घ्यायचे। अशा प्रकारे PNGला इथं बराबर ही ॲडजस्ट करून लावून घ्यायचे। नंतर हिला पण अशा प्रकारे व्हिडिओ इथं शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे। शेवटीपर्यंत ओढल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं आपला आता फोटो पण लागून गेलेले। नंतर ब्लॅक शॅडोची PNG लागून गेलेले। नंतर कॅप्शनची PNG पण लागून गेलेले। अशा प्रकारे इथं तुम्ही हे 3 फोटो लावून घ्यायचे। नंतर या ग्रुपमधून अशा प्रकारे बाहेर यायचे। आता मित्रांनो, ग्रुपमधून बाहेर आल्यानंतर बघू शकता इथं आपल्या या ग्रुपमध्ये बराबर हे सर्व फोटो लागून गेलेले। अशा प्रकारे तुम्ही या ग्रुपमध्ये फोटो वगैरे लावून घ्यायचे। अशा प्रकारे आता पुढे यायचे आपल्या 13.18 सेकंदावरती प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। नंतर इथे मी तुम्हाला अशा प्रकारे 24 सेकंदाचा एक व्हिडिओ बनवून दिलेले बघू शकता, तर हे व्हिडिओ घेऊन घ्यायचे। अशा पद्धतीने फ्लॅगचा एक व्हिडिओ बनवून दिलेले बघू शकता, तर हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे। अशा पद्धतीने पुढच्या बेटमार्कवरती यायचे। शेवटी आपला जो काही शेवटचा बेटमार्क आहे 29.29 सेकंदावरती याच्यावरती यायचे। नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे। नंतर या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर त्याला अशा पद्धतीने या आयकॉनवरती क्लिक करून कट करून द्यायचं आहे। नंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने 13.18 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। नंतर इथून अजून अशा पद्धतीने शॅडोची PNG घ्यायचे। नंतर वरती 3 डॉट दिलेले तर त्यांच्यावरती क्लिक करायचे। नंतर इथे जे काही 5 नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव दिलेले तर त्याच्यावरती अशा पद्धतीने एकदा क्लिक करून द्यायचे। त्यानंतर आपली PNG झूम होऊन जाणार बघू शकता। नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे। नंतर या आयकॉनवरती क्लिक करून PNGला व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर अजून पुन्हा अशा पद्धतीने 13.18 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। नंतर इथे मी तुम्हाला आता प्रजासत्ताक दिनानिमित्त अशा पद्धतीने एक PNG बनवून दिलेली नावाचे बघू शकता।
तरी PNG घेऊन घ्यायचे. नंतर हिला पण अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला याचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. नंतर इथून अशा पद्धतीने बॉर्डर PNG घेऊन घ्यायचे. नंतर हिला पण अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपलं सर्व फोटो आणि मटेरियल वगैरे लावले गेलेले बघू शकता मित्रांनो. आता आपल्याला फक्त आता इथं जो काय आपण इथं हा व्हिडिओ लावलेला आहे तर या व्हिडिओला आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. त्यासाठी अशा पद्धतीने बॅक यायचे. नंतर आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे. नंतर इथे मी तुम्हाला या खाली फोटोवरती इफेक्ट लावून दिलेले तर या फोटोवरती क्लिक करायचे. इफेक्ट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करायचे. इथून अशा पद्धतीने कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहेत. नंतर पुन्हा आपल्या बेटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे. अशा पद्धतीने आपला जो काही 13.18 सेकंदावरती बेटमार्क आहे तर याच्यावरती यायचे. नंतर आता इथे मी तुम्हाला आता जो काही व्हिडिओ लावायला सांगितला होता खाली तर या व्हिडिओवरती अशा पद्धतीने क्लिक करायचे. इफेक्ट नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून अशा पद्धतीने या व्हिडिओला इथून हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. या व्हिडिओला इफेक्ट पेस्ट केल्यावर मित्रांनो आता आपला व्हिडिओ बनून झालेले बघू शकता मित्रांनो. आता व्हिडिओ वगैरे बनून झाल्यावर आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं आयकन दिलेले तर हे शेअरच्या आयकनवरती क्लिक करायचे. नंतर व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एक छोटंसं ॲरो दिलेले तर ॲरोवरती क्लिक करायचे. रेझोल्युशनमध्ये जाऊन इथून क्वालिटी सिलेक्ट करायचे. नंतर ही क्वालिटी नावाची रेसला इथून अशा पद्धतीने 6 किंवा 7 MBPS पर्यंत करून घ्यायचे. नंतर तुम्हाला खाली जे काही मोठे एक्सपोर्ट नाव दिसत आहे तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती अशा पद्धतीने क्लिक करून द्यायचे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाणार. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करायचे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा.